सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा तालुक्यात प्रतिबंधित मेफेंट्रेमाइन सल्फाइड इंजेक्शन आयपीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली। आरोपीकडून 10 प्रतिबंधित इंजेक्शने, 1 मोटरसायकल व 1 अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 1,06,720 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोळे यांच्या पथकाला करमाळा परिसरात एक इसम मोटरसायकलवरून प्रतिबंधित इंजेक्शने विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे करमाळा जेऊर रोडवरील सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने आपले नाव शरद विष्णू शिंदे, वय 28, राहणार केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असे सांगितले। त्याच्याकडील झडतीत ट्रोयका कंपनीचे मेफेंट्रेमाइन सल्फाइड इंजेक्शन आयपीचे 10 वायल, मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत आरोपीकडे प्रतिबंधित औषधांच्या खरेदी विक्रीबाबत कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले। या औषधांचा बेकायदेशीर व्यापार करून मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत।